सेवा ही मेरी पहचान, शंकर सोनेजा। सेवा ही जिनकी पहचान, वो हैं शंकर सोनेजा। फ्री मालेगांव का काढ़ा, फ्री जोड़ों के दर्द का तेल, फ्री नसों के दर्द से छुटकारा पाने की पीने की दवा। सेवा का लाभ उठाइए, सदैव आपकी सेवा के लिए हाजिर रहते हैं शंकर सोनेजा। हाँ भैया, तव्हां मूंखे कुछ स्कीम ॿुधाए सघो था जंहिंमें फ्री जो सामान मिलंदो आहे? जीअं त शैम्पू सां गॾु कंडीशनर फ्री, नेल पेंट सां गॾु रिमूवर फ्री। मैडम, फ्री में तो तव्हांखे सिर्फ हिकड़ी शय मिलंदी, रिश्तो.com जी रजिस्ट्रेशन। अच्छा जी हाँ दोस्तों, रिश्तो.com ते रजिस्ट्रेशन बिल्कुल फ्री आहे। जे मिटी माइटीअ लाइ तव्हां सिंधी ऑनलाइन मैट्रिमोनियल साइट ॻोल्हे रहिया आहियो त अॼु ई कॉन्टेक्ट कयो रिश्तो.com, सिंधियुनि जो सिंधियुनि सां ऑनलाइन सिंधी मैट्रिमोनी। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, मराठी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, कोण म्हणतो करणार नाही, केल्याशिवाय राहणार नाही, कोण म्हणतो करणार नाही, केल्याशिवाय राहणार नाही। या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, अरे या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय। राष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो, मराठी सम्राट राज ठाकरे यांचा विजय असो। धन मन धन से, मन से, मन से, धन मन धन से, मन से, मन से। महाराष्ट्र में हिंदी लागू किए जाने की नीति के खिलाफ महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे ने आज जोरदार विरोध प्रदर्शन किया। मनसे प्रमुख राज ठाकरे ने राज्य सरकार की नीतियों पर तीखा हमला बोलते हुए कहा कि महाराष्ट्र में तीसरी भाषा के नाम पर हिंदी की सख्ती राज्य की अस्मिता और मराठी भाषा के सम्मान के खिलाफ है। इस आह्वान के बाद राज्य भर में मनसे कार्यकर्ताओं ने विरोध प्रदर्शन शुरू कर दिया। जहां उल्लासनगर में मनसे कार्यकर्ताओं ने हिंदी सख्ती वाले अध्यादेश की प्रतीकात्मक होली जलाकर सरकार के खिलाफ अपना आक्रोश जताया। मराठी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, मराठी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची। शासन निर्णय रद्द झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे। मराठीचा हिंदीची सक्ती चालणार नाही, चालणार नाही, चालणार नाही। मनसे कार्यकर्ताओं ने एक लिखित निवेदन उप विभागीय अधिकारी को सौंपा, जिसमें उन्होंने स्पष्ट किया है कि अगर राज्य सरकार ने यह अध्यादेश वापस नहीं लिया तो मनसे और भी उग्र आंदोलन की राह अपनाएगी। शासनाने एक परिपत्रक काढलंय, त्या परिपत्रकासाठी सन्माननीय राजसाहेब ठाकरे सातत्याने पाठपुरावा करत होते की महाराष्ट्रामध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोय, परंतु हे शासन दिल्लीच्या इशाऱ्यावर चालतं। आमच्या मराठीमध्ये म्हणतात, दिल्लीचेही तख्त राखीतो महाराष्ट्र माझा। त्या हिशोबाने हे सरकार वागत नाही, हे सरकार दिल्ली पुढे लाचार आहे आणि त्यामुळे त्या दिल्ली सरकारच्या सांगण्याप्रमाणे हे सरकार वारंवार असे जी.आर. काढतं की मराठी भाषेवरती हिंदी भाषा लादण्याचं काम या सरकारतर्फे केलं जातंय आणि त्याचा आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निषेध करतो। हा जी.आर. तात्काळ रद्द करण्यात यावा आणि हा जर जी.आर. रद्द झाला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आंदोलन यापेक्षा पुढे एकदम तीव्र असेल आणि त्यावेळेला जी काही परिस्थिती उद्भवेल त्याला सरकार जबाबदार असेल। मुळामध्ये तिसऱ्या भाषेची गरज आहे का? जी मुलं आता आमच्याकडे 5वी पासून हिंदी विषय सक्तीचा होता, परंतु 1ली पासून 5वी पर्यंत जी मुलं मराठी शिकतात त्या मुलांना मराठी शिकता येऊ नये म्हणून कदाचित हिंदीची सक्ती केली जाते आणि त्याचा आम्ही निषेध करतो। शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मागच्या वेळेस जी.आर. काढला होता की कुठल्या प्रकारे हिंदी भाषेची सक्ती केली जाणार नाही, तरी देखील आता केंद्र सरकारच्या माध्यमातून असं केलं जातं। हे सरकारच असं आहे, हे बोलतंय एक आणि करतंय एक। निवडणुकाच्या आधी सुद्धा यांनी अनेक वचनं दिली होती, ती पाळली का? तर नाही पाळली। हे पहिले 1500चे 2500 करणार होते, नंतर यांनी युटर्न केला की आम्ही 2500 बोललोच नव्हतो। तसंच आहे, यांनी सांगितलं आम्ही निर्णयाची सक्ती करणार नाही, परंतु पाठीमागून हळूच परिपत्रक पुढे करायचं, शासन निर्णय पुढे करायचा आणि तो लोकांवरती लादायचा। हे सातत्याने या सरकारच्या माध्यमातून होतंय, पण असं सरकारने केलं नाही पाहिजे आणि असं वारंवार सरकार करत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर त्यासाठी लढतेच, पण या शहरातल्या जनतेने, महाराष्ट्रातल्या जनतेने सुद्धा यासाठी पुढे आलं पाहिजे आणि त्यांनी सुद्धा याचा निषेध केला पाहिजे ना। मनसे की इस कार्रवाई से एक बार फिर राज्य में भाषा और अस्मिता का मुद्दा गर्मा गया है। आने वाले दिनों में इस मुद्दे पर राजनीति और तेज हो सकती है। ब्यूरो रिपोर्ट, महेश रोकड़े, उल्लास लाइन बुलेटिन, उल्लासनगर। उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।